नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी, रोज अभ्यास, रोज प्रगती. आपण भारतीय आहोत, पण नेमकं भारतीय नागरिक म्हणजे काय? फक्त भारतात राहतो म्हणून नागरिक होतो का? आणि नागरिक नसाल तर कोणते अधिकार आपोआप जातात? तर बघा, आज आपण नागरिकत्व हा विषय अगदी सोप्या भाषेत उदाहरणांसह समजून घेणार आहोत, जो MPSC, सरळ सेवा सारख्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि सामान्य माणसालाही रोजच्या आयुष्यात लागणारा आहे. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण भारतीय संविधानाची रचना, आर्टिकल 1 ते 4 आणि स्वातंत्र्यानंतर भारतात राज्यांची निर्मिती कशी झाली ते पाहिले. आज आपण एका अशा विषयाकडे येतो जो थेट आपल्या ओळखीशी जोडलेला आहे, तो म्हणजे नागरिकत्व. आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत नागरिकत्व म्हणजे नेमकं काय, नागरिकत्व इतकं महत्त्वाचं का आहे आणि आर्टिकल 5 ते 11 डिटेलमध्ये पाहूया. तर बघा मित्रांनो, नागरिकत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीचं त्या देशाशी असलेलं कायदेशीर नातं. हे नातं फक्त भावनिक नसतं, तर कायद्याने मान्य केलेलं असतं. ज्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व आहे, तिलाच भारतीय संविधानाने दिलेले संपूर्ण अधिकार मिळतात. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती भारतात अनेक वर्ष राहत असेल, कर भरत असेल, पण ती जर भारतीय नागरिक नसेल, तर ती मतदान करू शकत नाही, निवडणूक लढवू शकत नाही. म्हणजे फक्त भारतात राहणं वेगळं आणि भारताचं नागरिक असणं वेगळं. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, नागरिकत्व हे नॅशनॅलिटीपेक्षा वेगळं असतं. नॅशनॅलिटी म्हणजे देशाशी भावनिक नातं, पण नागरिकत्व म्हणजे कायद्याने मान्य केलेलं नातं. आतापर्यंत आपण नागरिकत्वाचा अर्थ आणि महत्त्व समजून घेतलं. आता आपण थेट संविधानात दिलेल्या तरतुदी पाहूया. भारतीय संविधानाचा भाग 2 म्हणजेच पार्ट 2, आर्टिकल 5 ते आर्टिकल 11 हे नागरिकत्वाशी संबंधित आहेत. यातले आर्टिकल 5, 6, 7 आणि 8 हे विशेषतः संविधान लागू होताना नागरिक कोण होता हे स्पष्ट करतात. सर्वप्रथम पाहूया आर्टिकल 5. संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालं. त्या दिवशी भारताचा नागरिक कोण मानायचा? याचं उत्तर आर्टिकल 5 देतो. आर्टिकल 5 नुसार ज्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल किंवा तिचे आई वडील भारतात जन्मलेले असतील किंवा संविधान लागू होण्यापूर्वी 5 वर्ष भारतात वास्तव केलं असेल, तसेच जर एखाद्या व्यक्तीचा भारतामध्ये अधिवास असेल म्हणजे डोमासाईल असेल, तर ती व्यक्ती भारताची नागरिक ठरते. आता पाहूया आर्टिकल 6. स्वातंत्र्यानंतर फाळणी झाली आणि पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर लोक भारतात आले. मग तेव्हा प्रश्न निर्माण झाला, हे लोक भारताचे नागरिक मानायचे का? आर्टिकल 6 सांगतो, जर एखादी व्यक्ती पाकिस्तानातून भारतात आली असेल आणि ती 19 जुलै 1948 पूर्वी भारतात आली असेल, तिचा भारतात अधिवास असेल, तर ती व्यक्ती भारताची नागरिक मानली जाते. जर ती व्यक्ती 19 जुलै 1948 नंतर भारतात आली असेल, तर तिने भारत सरकारकडे नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन केलेली असणे आवश्यक होते. 19 जुलै 1948 ही आर्टिकल 6 ची महत्त्वाची तारीख आहे. आता येतो आर्टिकल 7. हा थोडा ट्रिकी पण परीक्षेत फार महत्त्वाचा आहे. आर्टिकल 7 सांगतो, जर एखादी व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर भारतामधून पाकिस्तानात स्थलांतरित झाली असेल, तर ती व्यक्ती भारताची नागरिक राहणार नाही. म्हणजेच स्वेच्छेने पाकिस्तानात गेलेली व्यक्ती आर्टिकल 5 किंवा 6 चा फायदा घेऊ शकत नाही. यात एक अपवाद आहे. जर अशी व्यक्ती परत भारतात कायमस्वरूपी राहण्यासाठी आली आणि तिने कायदेशीर परवानगी घेतली, तर तिला भारताचे नागरिक मानले जाईल. आता आपण पाहू आर्टिकल 8 काय सांगतो. जर एखादी व्यक्ती भारताबाहेर राहत असेल, पण तिचे आई वडील किंवा आजोबा भारतात जन्मलेले असतील आणि त्या व्यक्तीने भारताच्या राजनैतिक प्रतिनिधीकडे नोंदणी केली असेल, तर ती भारताची नागरिक ठरते. आता पुढचे 3 आर्टिकल्स नागरिकत्व कधी संपते, कधी टिकते आणि संसदेला काय अधिकार आहेत हे स्पष्ट करतात. सर्वात महत्त्वाचा आणि परीक्षेत वारंवार विचारला जाणारा आर्टिकल म्हणजे आर्टिकल 9. आर्टिकल 9 सांगतो, जर एखाद्या भारतीय नागरिकाने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले, तर त्या व्यक्तीचे नागरिकत्व आपोआप संपते. भारत ड्युअल सिटिझनशिप मान्य करत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने अमेरिकेचे किंवा कॅनडाचे नागरिकत्व घेतले, तर ती व्यक्ती भारतीय नागरिक राहत नाही. आता पाहूया आर्टिकल 10. आर्टिकल 10 सांगतो, संविधानाने ज्यांना नागरिकत्व दिलं आहे
त्यांचं नागरिकत्व जोपर्यंत कायद्यानुसार रद्द केलं जात नाही तोपर्यंत कायम राहील. म्हणजे भारताची नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती संसद जो कोणताही कायदा करील त्याच्या तरतुदींच्या अधीन राहून नागरिक म्हणून कायम राहील. आता शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा आर्टिकल 11. आर्टिकल 11 नुसार नागरिकत्व देणे, काढून घेणे किंवा त्याचे नियम ठरवणे हे सर्व अधिकार संसदेला दिले आहेत. तर मित्रांनो बघा, भारतीय संविधानातील आर्टिकल 5 ते 11 हे नागरिकत्वाचा पाया स्पष्ट करतात. आजच्या काळात मात्र नागरिकत्व दिलं जातं सिटिझनशिप ॲक्ट 1955 म्हणजेच नागरिकत्व कायदा 1955 आणि त्यांच्या दुरुस्त्यांनुसार. हा भाग सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत नागरिकत्व मिळवण्याचे प्रकार. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक्यू. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती.